नॉनस्टॉप आलो डायरेक्टली 7.5 तासात. यावेळी फुल रेकॉर्ड केला आहे ना. 4 डझनाची 5 डझनाची पेटी आहे ना, ती 3,500 पर्यंत मी तुम्हाला देऊ शकतो. मग कुठली चटणी असते? घाईमध्ये फटाफट डिलिव्हरी करायच्या आणि कल्टी मारायची येत नाही. डोंबिवलीमध्ये आपल्या 2 डिलिव्हरी आहेत आणि कल्याणमध्ये सुद्धा आपल्या 2 डिलिव्हरी आहेत. भाऊ किती दिवस आंघोळला गेलेस? खरं सांग, किती दिवस आंघोळला गेलेस? 4 दिवस झाले आंघोळला गेली आहे. अन्नाकडून खावा. बाकी बायांना मुंबईला बाई लोक बनवतात, ते बनवा सामान बनवत. कष्टाशिवाय जीवन नाही, काका बोलतात, बरोबर बोलतात. नातपेक्षा नात मोठी, नातपेक्षा नत मोठी. डन 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 डन. फायनली खाली झाली बाबा. मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आपले व्हिडिओ का नाही येतात, कारण झालेला मला थोडासा प्रॉब्लेम झालेला, ताप वगैरे येत होता, त्याच्यामुळे सर्दी खोकला खूप अंगावर दुखत होता, त्यामुळे डोळे आलेले, तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काय केलेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे निलेश. हा बघा निलेश. तर भावानो, आपण आता बरोबर आहे पोहोचलोय. तर आपण पळसपेठ आहे आणि आपल्याला वाशीमध्ये आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे आंब्याच्या. ते 60 पेटे आहेत. त्यानंतर आपल्याला जायचं परत डोंबिवली, कल्याण, असे खूप मुंबई फिरायची पूर्ण. तर संपूर्ण ही व्हिडिओ बघत राहा. आंब्याचा सीझन आहे तो आता चालू झालेला आहे, तर तुम्हाला जास्तच करून हे सगळे जे आंब्याचे डिलिव्हरी आहेत आणि अख्खी मुंबई वगैरे पुण्यावर ते पण हे सगळं तुम्हाला या ते 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. बघा कसा डिलिव्हरी करतो, कुठे कुठे जातो, सगळं काय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. तर चला आपण पहिला डायरेक्ट जाऊया पळसपेठला, डायरेक्टली वाशीमध्ये जाऊया आणि गाडी पहिली खाली करूया आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे डोंबिवलीमध्ये. चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया डायरेक्टली वाशीमध्ये. चला. नवी मुंबई महानगरपालिका आणि आपण आता बरोबर आहे परत पाम बीच रोडला. तर वाजले किती? 7 वाजले. ते आपण निघालेलो कधी? रात्री बरोबर 12:30 वाजता. ते सुद्धा कुठं पावसवरनं. सध्या आपली गाडी लय फास्ट चालायला लागली आहे. 7.5 तासात आपण पोहोचलोय मार्केटला. पोहोचणार 12:30 वाजता निघून. विचार करत असाल की हा खारघर मार्गे का नाही जात? खारघरचा टोल भरून मला माहितीच आहे. आपला गेल्या वर्षी आपला लफडा झालेला बरोबर खारघरच्या टोलवरती, त्याच्यामुळे आपण त्या टोलवरनं आपण जातच नाही. आणि त्याला बघायचे 95 भरायचे. त्याच्यामुळे विचार केला की हा सकाळचा हा रोड जर एकदम मस्त आहे की शांत असतो आणि कोण नसतो या रोडला ट्रॅफिक वगैरे. त्याच्यामुळे विचार केला की डायरेक्टली या सुट्टी आपण डायरेक्टली मार्केटमध्ये आपण शिरायचं. मित्रांनो, तुम्हाला जर या पाम बीच रोडला गाडी चालवायची आहे तर तुम्हाला सुद्धा नियमाचं पालन करावं लागणार, लक्षात ठेवा. कारण इथे 60ची स्पीड कंपल्सरी आहे. मी 60च्या वरतीच मी गाडी चालवू शकत नाही, तर तुम्हाला डायरेक्टली फाईन दिला जाईल. तो सुद्धा किती मला माहितीच आहे. नियमाचं पालन आता सध्या जो तोडेल त्याचा फाईन आहे ना, फाईन तो एकदम भयानक असणार आहे. ते बघा, फायनली आपण आता पोहोचणार आहे बरोबर वाशी मार्केटला, FMCला. ह्याच्या पुढच्या सिग्नलवर ना आपण राईट मारणार आहे. चला भावानो, पोहोचलो बाबा. 7.25 तासात बरोबर 350 किलोमीटरचं अंतराचं कव्हर केलेलंच आहे. सगळ्या तुम्हाला घडामोडी तुम्हाला समजणार आहे की आपण काय करतो, कसा काय करतो आणि कोणत्यावर कसा काय बोलतो ते. तर चला पहिल्या बघा आपण आपण शिरूया त्या मार्केटमध्ये, FMC मार्केटमध्ये. चला, आज गर्दी तरी जरा कमी असावा असं वाटते. मित्रांनो बघा, आपली गाडी खाली झाली आणि आपल्या भावाची बघा गाडी 0525 याचे मालक उदय पेडणेकर साहेब. चालक बघा इथे आहेत, रोहित गुरव. भाऊ किती दिवस आंघोळला गेलेस? खरं सांग, किती दिवस आंघोळला गेलेस? 4 दिवस झाले आंघोळला गेली आहेस. चला मित्रांनो, गाडी खाली करून निघालो. झटपट मोकळा. इथे अशी गत आहे, कारण फटकन निघायचा, फटकन बाहेर पडायचा. नाही तर एकदा इथे जाम लागला की मी विषय संपला. हे बघा, आपण आता मार्केटमधून बाहेर पडतोय, कारण ही गर्दी पाहून भावानो असं वाटतं की आपण पहिला रोडला लागूया. निल्या बघा, निल्या रेडीमध्ये छो आहे. पावते बिवते सगळ्या काढल्यात घरपोचच्या निल्याने. FMC मार्केटमधून निघालो होता डायरेक्टली. आणि हा ब्रिज हा लेफ्ट मारला डायरेक्ट माप्याच्या रोडला लागू. कळवा, ठाणा, मापा या ठिकाणी लागेल. आणि इथूनच आपल्याला राईट मारायचा आहे मापेच्या इथनं. तो डायरेक्टली जाईल डोंबिवलीमध्ये. चला चला भावानो, राईट मारूया आणि डायरेक्ट जाऊया पहिला डोंबिवलीमध्ये. तिथे आपल्याला ते 4 डिलिव्हरी द्यायच्या आहेत. 2 डोंबिवली, 2 कल्याण. या बघा, इथं आपल्याला राईटच मारायचं आहे. हा आहे बरोबर लोकेशन मापे. या साईडला बघा मापे MIDC वगैरे येते. आणि आपण आता डायरेक्टली चाललो आहे डायरेक्टली डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये आपल्या 2 डिलिव्हरी आहेत.
आणि कल्याणमध्ये सुद्धा आपल्या 2 डिलिव्हरी आहेत. मोठमोठे पक्कल आहेत दादा बेट्यांचे, ते आपल्याला तिकडे द्यायचे आहेत. चला आपण खूप महिन्यानंतर आपण चाललो डोंबिवलीमध्ये. आणि डोंबिवलीमध्ये कुठे चाललो आहे ते आपल्याला अजून काय ठाऊक नाही, पण इथं पहिला आपण शिळपाट्याने आपण लेफ्ट घेऊया. चला बघा भावाने, शिळपाट्यावर आम्ही लेफ्ट टर्न मारला आणि इथे चालवायची पद्धत बघा बाईकवाल्याची. बघा सगळे रॉंग साईड आहेत सगळे, कारण ह्या साईडला ट्रॅफिक लागेल तर त्याच्यामुळे पण लेफ्ट साईडने बघा सगळेचे सगळे बघा दिसत तुम्हाला. आणि जरा का झाला तर डायरेक्टली इथे ॲक्सिडेंट होणार आहे बघा. कोणाचं भलं होणार, कोणाचं चुकणार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ड्रायव्हरची चुकी फक्त मानली जाईल, कारण ड्रायव्हर चुकला हेच फक्त बोलतील. बघा भावानो, आम्ही आणलेले ओरिजिनल आंबे. आणि हे बघा हे आहेत कुठले आंबे मला भावानं फक्त कमेंट करून सांगा. कारण हापूस आंबा ना, तो देवगडचा असो किंवा रत्नागिरीला असो, तो वासानी आणि त्याची जी स्किन असते त्या स्किननी ओळखला जातो, लक्षात ठेवा. आणि हे जे सगळे आंबे आहेत ना, हे सगळे जे परप्रांतीय लोक विकत आहेत ते सगळे आंबे हैदराबाद आणि कर्नाटकचे लक्षात ठेवा. कारण आपल्या आंब्याची चव वेगळीच आहे आणि त्यांच्या आंब्याची एकदम पचपचीच लागते. तर त्याच्यामुळे तुम्ही जर आंबा घेत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की कमी रेटमध्ये आपल्याला आंबे भेटतात चांगले, तर नाही, ते चांगले आंबे नाहीत. ते तुम्हाला लक्षात ठेवा. कधी पण घेताना आपल्या शेतकऱ्याचा भला करा, कोकणातल्या माणसाचा. या भैया लोकांकडनं असे आंबे रस्त्यावरचे घेऊ नका, मराठी माणसांकडनंच घ्या. एकच लक्ष, एकच वादा, मराठी दादा. चला पुढे आपल्याला पळावं लागेल. हे बघा आपलं लोकेशन आहे बघा मानपाडा. आणि हे बघा इथे सुद्धा पोलीस आयुक्त ठाणे शहर क्राईम ब्रँच. इथून आपल्याला फक्त लेफ्ट मारायचा आहे. बरोबर साधारण 1 किलोमीटरच्या गाडी लावूया आणि पाठी जाऊया नाश्ता करायला. ऍक्च्युली नीला लागले भूक आणि मला सुद्धा लागले भूक. आम्ही फक्त चपातीच्या जीवावर राहायला विचार करा. रात्री बरोबर दुपारी जेवलो नाही. आम्ही जे झोपलो सकाळी ते डायरेक्टली संध्याकाळी 6 वाजता उठलो. दुपारी जेवायचा काही ठिकाण नव्हता, पण नंतर परत रात्री संध्याकाळी गाडी भरली, प्लस चालली घ्या. निघताना सुद्धा आम्ही फक्त 2 चपात्या खाल्ल्या, निलेने फक्त 3 चपात्या खाल्ल्या. आता व्यतिरिक्त काहीच नाही, पण नॉनस्टॉप आलो डायरेक्टली 7.5 तासात. यावेळी फुल रेकॉर्ड केलाय ना ब्रेक भावनो. तेव्हा तिकडे लावली आहे गाडी पार्किंगला. काय काय आहे ना, काय काय आहे वडा आहे, साधा डोसा, मसाला डोसा. तुला काय 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 खायचं आहे? एक डोसा दे ना अण्णा. चला भाऊ पहिला नाश्ता करूया. इडली आली आहे, पहिली इडली टेस्ट करून बघ. लाल चटणीवर इडली खाते. कुठली चटणी असते? सांबार आहे लाल चटणी. मला वाटतं नीला अजून चटणीचा कलर कुठला माहित नाही. लाल चटणी असतेच, पण हिरवी पण असते बघा. लाल चटणीवर का ना पण लय भारी लाव जवाब. कोणा खायची इडली? इडली अण्णा करून खावा. बाकी भयंकर मुंबईला भैया लोक बनवतात, ते बरोबर सांबार बनवत. त्यांच्याकडून फक्त पानपुरीच खावत. मस्त आहे की कोण भरून बोलतो, हानला बोलतो, निल्या बोलतो. चला भाऊ नो, आता जाऊया डायरेक्टली. 2 आपले डोंबिवलीमध्ये पेटा खाली करा 2 ठिकाणी. एका ठिकाणी 10, एका ठिकाणी 12. चला पोचलो तर बरोबर आपण या लोकेशनला. हा बघा इथे सविता बार आहे. आणि बघा या गल्लीतनं आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि हे बघा हे आपल्याला बरोबर 12 पेट्या 2400 रुपये आपल्याला घ्यायचे. प्रकाश नेवाळे या ठिकाणी इथे आपल्याला खाली जायचं आहे. चला त्या आतमध्ये जाऊया आणि पहिले इथे डिलिव्हर देऊन येऊया. ते बघा हात दाखवते, ते बघा हात. कष्टाशिवाय जीवन नाही, हे काका बोलतात, बरोबर बोलतात. नंबर तुम्हाला चला भावनो, ते फक्त 10 पेट्या आहेत, 12 पेट्या ऑलरेडी 5 ते दिलेत, 4 फटकन देऊन टाका. चला चला भावनो, इथं निघालोय बघा. लोकेशन आहे बरोबर न्यू कॅब्रिज इंग्लिश स्कूल. आणि आपल्याला बरोबर आता जायचं आहे पत्री पुलाच्या इथे. त्याच्या आधी आपल्याला एक 10 पेटीची ऑर्डर आहे, ती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर मग आपल्याला पत्री पुलाच्या इथे जायचं आहे, कल्याणच्या इथे. चला म्हणजे अरे बाप रे बाप. चला मला जेवढं रत्नागिरीवरून मुंबईला यायला जेवढं प्लस जाऊन पाय नाही दुखले ना, 300-350 किलोमीटर, फक्त 25 किलोमीटर कापायला पाय दुखले. खूप ट्रॅफिक आहे डोंबिवलीमध्ये. आणि मेन म्हणजे रिक्षावाले आहे ना, रिक्षावाले त्यांची चालायची पद्धत नाही बरोबर. ॲक्च्युली उलटं कसावून चालवतात गाड्या. आता हिला काय माहिती, एक टुचकी मारल्यावर कुठं उडतील ते. संपला विषय, सुपला शॉट. अजून सुद्धा तब्येत डाऊन आहे, कारण माझी सुद्धा गोळ्या चालू आहेत आणि निल्याची सुद्धा. आणि निल्याच्या गोळ्या माझ्या संपलेल्या ॲक्च्युली, सिरप वगैरे. पण निल्याच्या गोळ्या मी खाल्ल्या सर्दीच्या, कारण भयानक प्रकार चालू आहे.
वातावरण एवढं खराब आहे ना, आमच्या गावात एवढं थंड आहे, पाऊस पडतोय आणि इथे मुंबईमध्ये एवढा गरमी, एवढी गरमी ना, पुष्कळ म्हणजे पुष्कळ. खाम येतो अक्षरशः. शर्ट वाला झाला, शर्ट लय भाऊ लय. सात बेकार येते, सात तापाची काही पण. आता काय पाहू ना, हा बघा, हा सरळ डायरेक्टली स्टेशनला जायला, हा मानपाडा रोड आहे. हे बघा, हे बॉक्स आपल्याला उतरवायचे आहेत. हे टोटल 10 बॉक्स होते, ते उतरवायचे आहेत. पाहू ना, जाम म्हणजे जाम खोकला येतोय. जाम खोकला आहे. चला काढूया बारकाचा खेळा. चल ठीक आहे, चला हे काढूया. चला मित्रांनो, हे बघा इथे बॉक्स ठेवलेत आपले. चला निघूया आता डायरेक्टली. आपल्या 2 डोंबिवलीचे झालेले आहेत. आता डायरेक्टली अजून 2 कल्याणचे बाकी आहेत. एक पत्री पूल आणि एक दुसरा पुढचा एक अजून एक कुठचा एक आहे, त्या एरियामध्ये जायचं आपल्याला. त्यांनी लोकेशनवर पाठवलं आहे, कल्याण फाटा. चला जाऊया, पहिला जाऊ. कंटिन्यू फोन करता. आणि एक जण आहे ना, तो बोलतो आता येऊ नका, 1:30 वाजता या. भाऊ तुमच्यासाठी मी लवकर इथे आलो आहे. डोंबिवली कल्याणमध्ये पहिली स्टार्ट केली आहे आणि ते लोक बोलतात की आता नका येऊ, दुपारी या. म्हणजे अजून दुपारी इथे अजून भरपूर. खल्लास, टाटा बाय बाय, विषय संपला. एवढा ट्रॅफिक आहे ते भाऊ, लय बेकार ट्रॅफिक आहे. चला इथं बघा, पहिला बाहेर पडूया आपण. चला मित्रांनो, बरोबर आता पोहोचलो आहे बरोबर पत्री पुलाच्या इथे. आई तिसाई देवी उडान पूल. ब्रिजचं नाव आहे पत्री पूल, पूर्वी होता, आता नाव दिलेलं आहे आई तिसाई देवी उडान पूल. आता पुढे आपल्याला डायरेक्टली पहिली 5 पेढीची जी ऑर्डर आहे ती पहिली द्यायची आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाहुणे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. आणि बरोबर आपण आता हा डायरेक्टली जाईल भिवंडीमध्ये आणि हा डायरेक्टली जाईल उल्हासनगर ह्या साईडला जाईल आतमध्ये. आणि हा राईट साईडला जाईल तो डायरेक्टली कल्याण सिटीमध्ये. मित्रांनो बघा, 5 पेढे ठेवलेले आहेत. आणि हा एरियाचं नाव आहे बरोबर पार नाका कल्याण. घाईमध्ये फटाफट डिलिव्हरी करायच्या आणि कल्टी मारायची येत नाही. नेलं पाहिजे चल चल जाऊ. हो, कल्याण सोडून भाऊ जाऊया पहिला मुंबईच्या दिशेला. शेवटची पावती ती म्हणजे फक्त 5 पेढीची. लय म्हणजे लय त्रास झाला गरमीचा. AC पाहिजे तुला गाडी? हा लिला असतोय. पहिला हायवेला बाहेर पडूया, ठाण्यामध्ये घुसूया. नंतरला बाईक मुलुंडची पेटी आहेत 5 पेट्या, ते द्यायच्या आहेत. चला पहिला हायवेला. हो नो, हा बघा हायवे आलेला आहे. राईट साईडला जाईल तो डायरेक्टली भिवंडी नाशिक आणि लेफ्ट साईडला जाईल तो डायरेक्टली ठाणा. आणि आतमध्ये जाईल ते म्हणजे भिवंडी. गोडाऊनवर आहेत, तिकडे गाड्या वगैरे भरतात आपल्या. आपण जे चेन्नई बँगलोरवर जातो या ठिकाणी जास्त करून या ठिकाणी भरपूर गोडाऊन आहेत. तर आपण पहिला जाऊया डायरेक्टली ठाणा मार्गे. हो नो, कुठेतरी चांगला काम केलेला, पण ते बोलतात ना की चांगल्या कामामध्ये काही ना काहीतरी थोडी अडथळा येतेच. हे बघा भावानो, हे ट्रॅफिक बघा इथे पूर्ण लागलेलं आहे. आणि रस्त्याला काम आहे बाबा. चुकती जल्दी गर्मी, चुकती जल्दी मौसम आया थंड गर्मी कोल काय बघा भावानो. त्यासाठी मी घेतलं मस्त एक घोटी सोडा. म्हणजे घोटी सोडा. ॲक्च्युली त्या सोडाचं नाव आहे. तुम्ही असं काय गैरसमज करून घेऊ नका. त्याला सवय गैरसमज करायची, लक्षात ठेवा. तुझी ऑर्डर लक्षात ठेव. हो नाही बघा, ही जी ऑर्डर आहे ना, ही नील्याची ऑर्डर आहे. काळा खट्टा घोटी सोडा. ॲक्च्युली नीलाला बोललो मी मगाशी की ज्यूस पिऊया काय, ते नीला बोलतो 3 ऑर्डर होऊन झाल्या. ॲक्च्युली 2-3 ऑर्डर झाल्या. त्यानंतर मग स्वतः नीला बोलला की आपण एक वस्तू काळा खट्टा पिऊया. आधी पहिले एकच घेतोय, मग नंतर दुसरा बघूया कसं वाटते. हा घोटी सोडा कसं आहे निले भाऊ? एकदम झकास. हा झकास. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. हा कडक ना, नातपेक्षा नत मोठी. नातपेक्षा नत मोठी. भाई मेरे को भी देख दे. चांगला टेस्ट, लय वाटला भाऊ, लय वाटला. चला आता ठाण्यामध्ये घुसूया. बरोबर माझीवाड्याच्या या जंक्शनला पोहोचले खाली. याच्या ब्रिजच्या खाली बरोबर माझीवाडा जंक्शन आहे आणि याच्या पुढे आपल्याला टोल लागेल. टोलचा रिचार्ज सुद्धा आपल्याला करावा लागेल. मित्रांनो आपण आता बरोबर पोहोचलो आहे मुलुंडला. ठाणा क्रॉस केला. जस्ट आता टोलवरती थोडासा प्रॉब्लेम झालेला, रीड होत नव्हता माझा फास्टॅग. तर मी त्यांना बोला भाई मी पैसे देणार नाही. ते बोलले की ठीक आहे तुमचं ते मग त्यांनी नेटवरती काही मारला, त्यानंतर आपला कट झाला पेमेंट. मला भावानो, आपली आंब्याची शेवटची डिलिव्हरी ती देऊन टाकूया. आपला जो काम आहे तो व्यवस्थित पार पडेल. चला पहिला आपण डिलिव्हरी देऊया. आणि खूप म्हणजे खूप दमलो आहे. आमचा चेहरा वगैरे बघा घामटलेला आहे, यासाठी आंघोळ नाही केली असं वाटते. पहिला जाऊन पहिला बघा नीला, बघा नीला खाऱ्या पाण्याने आंघोळ केली ना. हे बघा भावानो, गावावरनं फोन येतात कंटिन्यू. हे बघा आंबे पोचले की नाही? होय होय पोचले, होय महाराजा. चला पटकन डिलिव्हरी द्या. पोचवलं बघा आंबे घेऊन. आंब्याचा पण सोन्याचा भाव आहे, तसं आहे बिल्डिंगचा सुद्धा सोन्याचा भाव आहे. बघा इथे आपल्याला 5 पेट्या द्यायच्या आहेत. आपण 5 पेट्या देऊया, असे जरा फ्रेश होऊया. खूप ताण लागते भावनो.
गरमी अशी चालू आहे ना, बेकार म्हणजे एकदम बेकार. मोठी सोडा पियालो अजून ताण लागायला लागली. विचार करा म्हणजे गरमी. हो नो, हे बघा आपल्या सगळ्या पेट्या फायनली खाली. हे बघा आपली गाडी पूर्ण एमटी झाली आहे आणि बघा इथे ठेवल्यात आपल्या पेट्या फायनली फटाफट झालेल्या खाली. डन फायनली खाली झाली. चला मित्रांनो, हे बघा फायनली आपली लक्ष्मी आपल्या हातात आलेली आहे. हे आपल्या बॅगेमध्ये, कारण ही बॅग एकदम सेफ्टी आहे. ह्याच्यामध्ये कॅमेरासुद्धा राहतो. आणि तुम्ही विचार करत असा की आंब्याचा भाव काय आहे सध्या, तरी तुम्हाला सांगतो आपल्यासाठी म्हणजे आपले जे फॅमिली मेंबरसाठी 4 डझनाची 5 डझनाची पेटी आहे ना, ती 3,500पर्यंत मी तुम्हाला देऊ शकतो कमी करून. आणि 60 डझनची ही पेटी आहे ती थोडी महाग जाईल, कारण का त्याच्यामध्ये जरा डझन जास्त राहतात ना, तर त्याच्यामुळे ती पेटी जरा महाग जाईल. तर आता आपली फायनली गाडी खाली आहे. बघा आपण गेटच्या बाहेर चाललो. पहिला एक थोडंसं नियोजन आहे. इथनं आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. तर ऑलरेडी एवढा गरम होतोय ना, जाम. आणि ह्या माणसाने इथे बघा मिक्सर लावलाय. मिक्सर आहे बघा, हा बघा मिक्सर नुसता गोल फिरतो आणि एवढा हीट मारते ना या साईडला. याला काय बोलणार नाही काय नाही भावनू, एवढा गरम होते भावनू. लय परिस्थिती बेकार आहे मुंबईची, खरं सांगतो. सगळ्या ठिकाणी कामं चाललं, सगळ्या ठिकाणी. असा कुठलाही एरिया नाही सोडलाय. एक काम करतात त्यांनी, एक लाईन पकडा ना, एक लाईन केली की दुसरी लाईन सोडा. यांचा तसं नाही, दोन्ही करणार ते एकदाच करणार काय ते. म्हणजे गेली ते सगळेजण नुकसान सगळ्यांना झाला पाहिजे. ऐशीच करणी वैशी भरणी भाऊ. जो चुकीचा करणार त्याला 100% चुकीचा फटका बसणार. श्री स्वामी समर्थ. चला आपण पहिला हा हायवे. भावाने एक खुशखबर आपल्याला एक बुकिंग भेटेल, त्यासाठी आपण ह्या व्हिडिओला आपण आराम देऊया. आणि चला भेटू आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.